दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। ज्योती विठ्ठल आचार्य प्रभाग क्रमांक 6 मधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित आहे। तरी मतदान बांधवांनी पंजा या निशाणी समोरील बटन दाबून आम्हाला विजय करावी ही नम्र विनंती। चांगला प्रतिसाद भेटत आहेत। माझी पत्नी ज्योती विठ्ठल आचार्य प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी मागितली आहे। तसेच उमाकांत घोंगडे साहेब ब मधून राजबहादूर कोतावार साहेब अध्यक्षासाठी। आपण कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे? माझ्या प्रभागातली जे नालीतून पाईप आहे, रस्त्याची दुर्घटना आहे। आज 15-20 वर्षाखाली रस्ता झालेला आहे, पूर्ण खोदकाम करून ठेवलेलं आहे। मला जेव्हा निवडून येईल मी पहिलं या रस्त्याचं काम आहे, नालीचं काम आणि पाण्याचा प्रश्न पहिलं मिटवेल। गोष्ट अशी आहे, मागील काळात आपण अनेक वर्षापासून भाजप पक्षामध्ये सक्रियपणे तळागाळात काम करत होतात। एकंदरीत आपल्याला डावलण्यात आलेलं आहे, त्याचं कारण काय आहे? माझं काम 18 वर्ष मी काम केलेलं आहे साहेबासोबत। एक साहेबांना माझ्यावर अन्याय केलेला आहे। मी जेव्हा तिकीट मागायला जात होतो, साहेबांना मला 5 मिनिट सुद्धा असं बोलायची संधी दिली नाही। इथून जावं नांदेडला साहेबाला भेटण्यासाठी चिठ्ठी लिहून द्यावं, 4-4 तास आम्ही बसून आलेलो आहे। गाड्या 3 दिवस कंटिन्यू मी गेलेलो आहे, तरी मला तिकीट भेटलं नाही। त्याच्यामुळे मला एक निर्णय घ्यावा लागला। मी मायबाप जनतेची सगळ्या वार्डामध्ये सर्व भेट देऊन मी एक असा निर्णय घेतला काँग्रेस पक्षामध्ये जाण्यासाठी। एकंदरीत आपण पाहत होता की आजपर्यंत भाजपाचं या ठिकाणी पक्ष कार्यालय नसताना देखील आपण स्वतः पक्ष कार्यालय बनलेलं होतं, त्याच्या उद्घाटन देखील आपण या आमदाराच्या हस्ते करण्यात आलं होतं। एवढं चांगलं कार्य असताना देखील आपल्याला डावळलेलं आहे। त्यामुळं आपल्या प्रभागातील नागरिकाची प्रतिक्रिया आपण घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे? माझ्या प्रभागातील नागरिकांची इच्छा होती आपल्याला तिकीट का दिलं नाही, त्याला विचारूनच मी इकडे काँग्रेस प्रवेश केलेला आहे। आणि माझं काम मी 18 वर्ष जे साहेबांना मला जे आदेश दिले होते 18 वर्षाखाली, म्हणजे गुच्चे राहो मी कोणचे पण कामं राहो, मी पुरे 100% काम केलेलं आहे। मला नंतर माझ्या प्रभागातल्या लोकांनीच मला सांगितलं तू विठ्ठल तू निर्णय घे काही ना काही। त्यांनी सांगितल्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला आहे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी। काँग्रेसच्या निवडणुकी संदर्भामध्ये मुदखेड या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आम्ही सकाळपासून आज प्रचार रॅली काढलेली आहे आणि जनतेचा आम्हाला इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की नगराध्यक्ष पदासाठी आमच्या काकू शीलाताई राजबहादूर कोतावार, त्याच्यानंतर नगरसेवकाचे उमेदवार ज्योती विठ्ठल आचार्य आणि उमाकांत काका घोंगडे हे या प्रभाग क्रमांक 6 मध्ये 2 उमेदवार असून मुदखेड शहरामध्ये पूर्ण काँग्रेसमय वातावरण आहे। येणारी नगर परिषद निवडणूक 2 तारखेला मतदान असून मुदखेडच्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे। आजपर्यंत मुदखेडची जनता काँग्रेस पक्षासोबत होती, येणारा निकाल सुद्धा काँग्रेस पक्षाकडून लागेल आणि पूर्ण लोकांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे। त्या ताकदीवर आम्ही लोकांवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाकडून आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती। लोकसभेचे आमचे सन्माननीय खासदार श्री रवींद्र वसंतराव चव्हाण साहेबांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो। साहेबांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही। मुदखेडच्या जनतेचा सुद्धा विश्वास आमच्या सोबत राहील, त्यांच्याही विश्वासाला कुठे तडा जाऊ देणार नाही। पूर्ण प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मुदखेडची जनता आहे। आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणार आहोत आणि एवढंच या ठिकाणी सांगतो, उद्या येणाऱ्या 2 तारखेला सर्व जनतेने काँग्रेस पक्षाच्या 20 उमेदवार, एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी पूर्णपणे भक्कमपणे उभे राहावे आणि सर्व उमेदवाराला आणि नगराध्यक्ष पदाला निवडून द्यावे। या ठिकाणी ही नम्र विनंती मी एक छोटूसा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने करतो।